नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, DMERचा बघा 14 पोस्टचा रिझल्ट जो आहे तो पब्लिश झालेला आहे DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवर। यावर जाऊन तुम्ही बघू शकता सर्व काही मेरिट लिस्ट ज्याची 14ही पोस्टच्या अपलोड झालेले आहे। तर फक्त या ठिकाणी आता 3 पदांच्या मेरिट लिस्ट यायच्या बाकी आहे। तर आजचा हा व्हिडिओ आपला असणार आहे DMERमध्ये जे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट समाजसेवा अधीक्षकच्या पद होतं 11व्या नंबरचं, त्यामध्ये कोणाचं सिलेक्शन फायनल होऊ शकते आणि कोणाचं सिलेक्शन त्या ठिकाणी राहिलेलं आहे। सर्व काही माहिती सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सिरियल नंबरनुसार आपण सांगणार आहोत की कोणाचं सिलेक्शन होणार आहे। कॅटेगरी वाईज सर्व कॅटेगरीज आपण बघणार आहोत। ओपन, EWS, OBC, SC ST, NT, SC BC सर्वांचं आपण सिलेक्शन बघणार आहोत, कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे ते। तर यावर जाऊन तुम्ही याची मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता। आपण ती डाउनलोड केलेली आहे। तर हे बघा, ही ती मेरिट लिस्ट आहे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटची। तर यामधील टॉपर तुम्ही बघू शकता। OBC कॅन्डिडेटचा टॉपर आहे 175.68 मार्क्स त्याला आहे। तर त्याचे नाव बघा काय आहे, अतुल शालिराम अरसोडे, तर तो टॉपर आहे। तर या ठिकाणी बघूया कोणाचं ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वांना कळून जाणार आहे की कोणाचे सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। तर यानंतरची प्रोसेस काय राहणार आहे, तर बघा यानंतर देखील आणखीन सिलेक्शन लिस्ट येणार आहे। ती सिलेक्शन लिस्ट कशी असणार आहे, तर ती सिलेक्शन लिस्ट असणार आहे कॅटेगरी वाईज। तर कोणाचे राखीवमध्ये सिलेक्शन झालेले आहे, कोणाचे ओपन, कोणाचे OBCमधून, कोणाचे EWSमधून, सर्वांचे कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी सिलेक्शन दिले जाणार आहे। आणि सोबत त्यामध्ये कोण कोण वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांचे देखील नाव असणार आहे। आणि त्यानंतर त्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाणार आहे। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा वेन्यू त्यांनी ठरवतील आणि त्यामध्ये सिरियल नंबरनुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी स्लॉट अलॉट केले जातील की तुम्हाला या वेळेवर या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी यायचे आहे। आणि त्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळी बघा तुम्हाला तुमचे जे मूळ कागदपत्र आहे, ओरिजिनल कागदपत्र आहे ते सोबत घेऊन जायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं राहील तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, तुमचे डिग्री 10वी-12वीच्या मार्कलिस्ट, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, सर्व काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे। आणि त्याच्या 2 प्रती तुम्हाला सोबत ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचे आहे, म्हणजे स्वतःचे नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे। अशी 2 सेट तुम्हाला सोबत ठेवायचे आहे। आणि सोबत तुम्हाला तुमचे एखादी ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यापैकी कोणतेही एक फोटो ID कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे। तर आता आपण बघणार आहोत की या ठिकाणी कोणाचं सिलेक्शन ओपनमध्ये हमखास होणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर यासाठी आपल्याला बघावं लागेल की ओपनच्या म्हणजेच अराखीवच्या जागा किती होत्या। तर बघा, ही आहे DMERची ऑफिशियल नोटिफिकेशन आणि समाजसेवा अधीक्षकच्या जागा बघू शकता। टोटल 135 जागा होत्या। वेतन श्रेणी देखील खूपच चांगली आहे। 38,600 पासून बेसिक पेमेंट चालू होत आहे ते 1,22,800 पर्यंत ते जाणार आहे। यामध्ये बघू शकता टोटल 135 जागापैकी अराखीव जागा होत्या 35 आणि त्यामध्ये सामान्य जागा होत्या 12 आणि महिलांसाठी जागा होत्या 10। तर सामान्य जागा 12 असल्यामुळे टॉपचे जे 12 लोक राहतील ते या सामान्य जागेमध्ये सिलेक्ट होणार आहे। तर टॉपचे 12 लोक या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवून देतो। तर बघा टॉपचे 12 लोक कुठपर्यंत होणार आहे, तर सिरियल नंबर 1 ते 12पर्यंत कोण कोण आहे बघून घ्या। यामध्ये आहे अतुल शालिराम अरसोडे 175 मार्क ते। 11 नंबरचा बघा सौरभ विनायकराव मुकुंद, SC BC कॅटेगरीचा, त्याला 167 मार्क आहे। तर ओपनचा कट ऑफ या ठिकाणी 167.37 पर्यंत तुम्हाला जाताना बघायला मिळू शकतो या ठिकाणी। तर सिरियल नंबर 1 अतुल, अजिंक्य, विक्रम झाला, देवानंद झाला, विजया झालं, प्रतीक, गायत्री, स्वप्नील, सुमित, गणेश, सौरभ, निखिल यापर्यंत बघा टॉप 12 मुलं होत आहे। यांचे सिलेक्शन या ठिकाणी 100% फिक्स होणार आहे। तर मॅक्झिमम बघा OBCचे, SCचा, ओपनचा सर्व काही हे या ठिकाणी ओपनमधून सिलेक्ट होणार आहे। आणि आता 12 नंतरचे जे महिला आहेत त्यांचं बघून घेऊया आपण। तर 12 नंतर बघा कोण कोण महिला होत आहे। 12 नंतर 10 महिला आहे। अराखीव महिलांच्या जागा 10 आहे। तर ज्या टॉपच्या 10 महिला राहणार आहे 12 नंतरच्या, ते या 10 जागेमध्ये सिलेक्ट होणार आहे। तर बघून घेऊया कोणत्या 10 महिला आहे। तर ज्या या वरच्या टॉपच्या 12मध्ये महिला गेल्या त्याला आपण काउंट करायची नाही आहे, कारण की त्या
ओपन सामान्यमध्ये गेलेले आहे. तर 12 नंतरच्या महिला कोण कोण आहे बघा. तर अश्विनी वसंतराव कुडूकर 17 नंबरची मुलगी बघा, OBC कॅटेगरीचे 165 मार्क, तिचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर सारिता बाबू चिपरे OBC कॅटेगरीची 163 मार्क, तिचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर दीपालीचं सिलेक्शन होणार आहे 163 मार्क. त्यानंतर 3 झालेलं आहे. त्यानंतर बघा राणी गोपाल होमकर, जिला 161 मार्क आहे, हिचं सिलेक्शन होणार आहे. 4 मुली झालेल्या आहे. त्यानंतर अनिताचं सिलेक्शन होणार आहे 34 नंबरची, 5 झालेले आहे. त्यानंतर बघा मनीषाचं सिलेक्शन होणार आहे 6 झालेलं आहे 160 मार्क. त्यानंतर तेजेश्वरीचं सिलेक्शन होणार आहे तर 7 झालेलं आहे. त्यानंतर ऋतुजाचं सिलेक्शन होणार आहे 8 महिला झालेल्या आहे 160 मार्क आहे तिला. त्यानंतर नंदिनीचं सिलेक्शन होणार आहे 9 झालेलं आहे, ओपनची 160 मार्क आहे. त्यानंतर बघा त्यानंतर कोणाचं सिलेक्शन होणार आहे, त्यानंतर होणार आहे अंजलीचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. अंजलीला आहे बघा या ठिकाणी, तिथं 69 सिरियल नंबर आहे, तिला 157 मार्क आहे, तिथं सिलेक्शन होणार आहे 10 झालेलं आहे. आणि त्यानंतर शेवटची मुलगी राहणार आहे या ठिकाणी न्याप्ती 75 सिरियल नंबर आहे, तिथं SC कॅटेगरीमध्ये 156 बघा 156पर्यंत या ठिकाणी महिलांचा कट ऑफ असणार आहे ओपन महिलाचा समाजसेवा अधीक्षकसाठी. तर 156. तर आता बघा 77 नंबरचा सिरियल नंबर लक्षात ठेवा. 77 नंबरचा सिरियल नंबरपर्यंत ज्या मुली असणार आहे त्यांचे ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी समजून घ्या. आणि आता जे पुढच्या कॅटेगरी राहणार आहे OBC, EWS, SC, ST, NT वगैरे, तर 77 नंतरच्या ज्या महिला असतील, 77च्या नंतरच्या ज्या महिला ते त्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. याला परत काउंट करू नका 77पर्यंतच्या महिलांना. तर आणि पुरुष जे आहे ते 12 नंतरची तुम्हाला कन्सिडर करावी लागेल. तर आता बघूया आपण EWS. तर EWS म्हणजे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, 15 जागा होत्या, 5 सामान्य जागा आहेत, 4 महिलांसाठी जागा आहेत. त्या 5 ज्या सामान्य जागा आहे त्या 5 जागेमध्ये तुम्हाला पुरुष कोणते कन्सिडर करायचे, EWSचे 12 नंतरचे, टॉप 12 नंतरचे जे पुरुष असतील EWSचे त्याला कन्सिडर करा. आणि महिलांना कोणाला कन्सिडर करा, महिलांना 77 नंतरच्या महिलांना कन्सिडर करा EWSच्या. तर 12 नंतर बघा कोण कोण महिला आहे, पुरुष कोण कोण आहे बघा 12 नंतर EWSचे पुरुष कोण कोण आहे. तर या ठिकाणी बघा शैलेशचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर सुहासचं सिलेक्शन होणार आहे. आणि त्यानंतर बघून घ्या या ठिकाणी EWS कमलेशचं होणार आहे, 3 झालेलं आहे. त्यानंतर राहुलचं होणार आहे, 4 झालेलं आहे, 99 सिरियल नंबर आहे. त्यानंतर बघा युसुफ खानचं सिलेक्शन होणार आहे 103. तर 103पर्यंत EWS वाल्यांचे सिलेक्शन होणार आहे, 103 सिरियल नंबरपर्यंत याच्या ठिकाणी सामान्यमध्ये, सर्वच्या सर्व मेल आहे. आणि त्यानंतर बघा 4 जागा फिमेलसाठी आहे. तर फिमेल कुठूनपर्यंत आपण बघितलं होत्या, तर 77 नंतरच्या. 75 नंतरच्या बघा फिमेल EWSच्या कोण कोण आहे, कारण की 75पर्यंत त्याच्या ओपनमध्ये सिलेक्ट झालेले आहे. तर यानंतर बघूया कोणकोणत्या महिला आहे. तर यानंतर बघा 4 महिला फक्त आपल्याला महिला कन्सिडर करायचे आहे, पुरुष कन्सिडर करायचे नाही आहे. तर महिला कोण कोण आहे बघा, या ठिकाणी महिलांची संख्या EWSमध्ये कमी दिसत आहे. तर बघा महिला मॅक्झिमम मुलं EWS दिसत आहे या ठिकाणी आपल्याला. महिला बघा EWSच्या खूपच कमी आहे, म्हणजेच महिलांचा कट ऑफ EWSमध्ये खूपच कमी तुम्हाला दिसून पडणार आहे. तर बघा रुपाली 401 सिरियल नंबर, तिला 145 मार्क आहे, तिचं EWSमध्ये सिलेक्शन होईल. त्यानंतरची महिला बघा. ते मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही सर्व कॅटेगरीचं कोणाचं सिलेक्शन झालं आहे, कोणाचं नाही झालं आहे हे काढू शकता. जर तुम्हाला काढता येत असेल तर ते तुम्ही प्रयत्न करा, आणि नसेल काढता येत तर कमेंटमध्ये तसे सांगा. याचा पुढचा पार्ट देखील आपण घेऊन येणार आहोत, आणि त्यामध्ये बाकीच्या राहिलेल्या कॅटेगरीच्या आपण कट ऑफ बघणार आहोत. तर ज्यांना काढता येत नसेल त्यांनी कमेंट करा. जास्तीत जास्त ज्या कॅटेगरीच्या कमेंट येतील सर्वात जास्त त्या कॅटेगरीचा व्हिडिओ आपण प्रथम बनवूया.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.